मालिकेमध्ये आपण ते पिक्चरमध्ये गाणं पाहतो. गाणं साधारण 3-4 मिनिटाचं 5 मिनिटाचं वगैरे गाणं असतं. पण त्या गाण्यासाठी 1 मिनिटाच्या 2 ओळीसाठी काय खटाटोप असतो ना, त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझा एक मित्र आहे आणि डायरेक्टरसुद्धा नाईक म्हणून आहे, ते पण ओळखीचे होते. ही गोष्ट आहे साधारण 25 वर्षापूर्वी, 25-30 वर्षापूर्वी. तर मला त्याने आग्रह केला की शामचं जरा एक दिवसाचं शूटिंग आहे, चल बघायला. तर ते बोरिवलीला कुठलं चायना सिल्की कुठलं ते गार्डन आहे, तिकडे ते शूटिंग होतं. म्हटलं चल ये. शूटिंगला गेलो. कशी गंमत असते बघा, 2 ओळी फक्त शूटिंग करायच्या होत्या, 2 ओळी. त्या 2 ओळीसाठी काय खटाटोप असतो ना, तुम्ही डोळ्याने अनुभवला. मी म्हटलं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जर हा अनुभव असतो की हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काय असेल. किशोरी शाणी जे ॲक्ट्रेस आहे ती त्या म्हणजे काम करत होती. तर सुरुवातीला ते जे सेटिंग असतं ना, ते बघून मी चाटच झालो. अरे म्हटलं एवढं सेटिंग असतं, कारण हे साधारण अशी पळकुटं प्लायवूडची लावलेली असतात. स्टँड असून त्याला चांदी त्यावेळेला चांदी वगैरे हा प्रकार होता. पांढरी चांदी लावायची शुभ्र. असे जवळजवळ 5-6 त्या बाजूला सगळे लावलेले होत्या आणि कॅमेरामन एका बाजूला. एकच कॅमेरा होता. तो कॅमेरा असा ट्रॅक लावलेला होता त्याला आणि तो कॅमेरा असा इकडून तिकडे फिरायचा, फक्त एवढाच कॅमेरा. आम्ही साधारण 10-10:30च्या दरम्यान गेलो. हिरोईन बाई आल्या 11 वाजता. तोपर्यंत बिचारे ते स्पॉट बॉय, लाईटमन वगैरे सगळे असतात, थोडे मेकअपमन असतात, ते आपली तयारी करून असतात. बाई आल्यानंतर घामाघूम जर ते पुसायला ते असतात, ते सगळे तयारी करत होते. मग मॅडमनं थोडा हलकासा मेकअप, त्याच्यानंतर लिपस्टिक, हे सगळं आरसा वगैरे धरायला 2 माणसं एका बाजूला एका बाजूला. म्हणजे काय गंमत असते ते मला अनुभवायला मिळाले. ते झाल्यानंतर सुरुवात झाली. ते स्टार्ट ओके वगैरे सगळं प्रकार झाले. मॅडमनी काहीतरी 2 ओळी म्हटल्या, काहीतरी त्या डायरेक्टरना पसंत आले नाही किंवा मॅडम काहीतरी चुकल्या असते, झालं पुन्हा रिपीट. असं वारंवार व्हायला लागलं. हा काय प्रकार आहे. ते म्हणजे नाही, ते 4-5 वेळा शूटिंग केल्यानंतर एक कुठलं तरी ते जॉईन करतात, एडिटर असतात ते जॉईन करतात आणि नंतर तो संपूर्ण सीन असतो तो चित्रित होतो. ते हे करता करता म्हटलं अरे ते मधले जे असतात त्यांची काय अवस्था असते, त्यांना वारंवार धावावं लागतं. मॅडमचं जरा कुठे हे झालं की लगेच ते बिचारे टिकतात आणि त्यांना पावडर लावा, हे लावा, ते लावा. आपलं सुरू हिरो एका बाजूला होता, त्याचं त्या ओळीमध्ये त्याचं काहीच काम नव्हतं. असं करत करत दुपारी 1:30 वाजलं, तेव्हा एक ओळ तयार झाली. दुपारी 1:30 वाजल्यानंतर म्हणजे पाचच्या शेतात पोपटी थव्यात, हिरव्या शेतात डोलू लागला. पाचच्या शेतात पोपटी थव्यात, हिरव्या शेतात डोलू लागला. झुळझुळ झऱ्यात वाहू लागला. चंदेरी सोनेरी श्रावण आला, चंदेरी सोनेरी श्रावण आला. फुलांचा बहर, गंधाचा दरवळ, कृपावती कृपात श्वास थांबला. फुलांचा बहर, गंधाचा दरवळ, कृपावती कृपात श्वास थांबला. खळखळ लाटांनी धावून आला, चंदेरी सोनेरी श्रावण आला. सृष्टीचे सौंदर्य, यौवनाचे तेज, इंद्रदेव तोरण बांधू लागला. सृष्टीचे सौंदर्य, यौवनाचे तेज, इंद्रदेव तोरण बांधू लागला. झरझर येई पुन्हा मिलना, चंदेरी सोनेरी श्रावण आला. देवधर्म शुद्ध भाव, पत्री फुले आरास, धूपदीप परिमल बीजला. धूपदीप परिमलात बीजला. गोड गोड नैवेद्य देवाला,
उजव्या चंदेरी सोनेरी पर्जन्याला आसऱ्या नाचला श्रावणाला चंदेरी सोनेरी श्रावणाला. संसदेतल्या चर्चा वादविवाद बघते ते बघून मला हे विडंबन सुचलं. सहज सुचलं म्हणून मी ते उतरवलं करते आणि त्या अर्थातच तुम्ही चाल ओळखून जाल. दिवस तुझे हे वादविवाद करायचे जागांच्या वाचून झुरायचे. दिवस तुझे हे वादविवाद करायचे जागांच्या वाचून झुरायचे. स्वप्नात गुंतत जाणे CM ना भेटले राणे. स्वप्नात गुंतत जाणे CM ना भेटले राणे. त्यांच्याही हृदयी झुरायचे जागांच्या वाचून झुरायचे. जागांच्या वाचून झुरायचे. तर कधी शर्ट आऊट, कधी शर्ट इन तर कधी शर्ट आऊट. पण पाठ मात्र ताट आणि नजर आरपार. पण पाठ मात्र ताट आणि नजर आरपार. मस्तक ते समोर, मस्तक ते समोर तरी चेहऱ्यावर सदा ओथंबते कृतज्ञता ओसंडून वाहते नम्रता. मस्तक ते समोर तरी चेहऱ्यावर सदा ओथंबते कृतज्ञता ओसंडून वाहते नम्रता. डोळ्यात असे सदैव चमचमती धार, डोळ्यात असे सदैव चमचमती धार. वाणी ती गोड, वाणी ती गोड पण नियमात बद्ध, वाणी ती गोड पण नियमात बद्ध. चालण्याचा ट्रेका जसा सैनिकाचा उजवा ते डावा म्हणजे लेफ्ट अँड राईट. ज्येष्ठ पण युवक, ज्येष्ठ पण युवक समजूतदार असे तरी स्वच्छंदपणे जगे तरी दुसऱ्याची मात्र जाण असे. ज्येष्ठ पण युवक समजूतदार असे तरी स्वच्छंदीपणे जगे तरी दुसऱ्याची जाण असे. सदा लगबग ओसंडून वाहते, सदा लगबग ओसंडून वाहते. विरंगुळ्यासाठी काय करू आणि किती करू मन सदा धाव घेते. सदा लगबग ओसंडून वाहते. विरंगुळ्यासाठी काय करू आणि किती करू मन सदा धाव घेते. कोसळता थंड होत डोळ्यावरचा घेऊन जाईल सारी अशांती. अजून मी शोधतो आहे गुंडाळतो कोपरांतो. तुझी आठवण सदैव गाठी घेऊन फिरत दारी दारी. चिंब बिजो तुझ्याच धारा आठवणींच्या धारावर. तुझीच आठवण सदैव गाठी घेऊन फिरतो दारी दारी. असाच येथून पुन्हा अवचित मे आणि दिवाळी सुट्टी. कोण म्हणतो तुझं पाहुणा अवताळी मग करीन त्याची मी सुट्टी, करीन मी त्याची सुट्टी. विडंबन गीत गाते चाल आहे एका तळ्यात होती. आणि मला वाटतं यापूर्वी कोणीतरी सादर केलेलं ऐकलेलं आहे. त्यात थोडा बदल आहे, म्हणजे पहिलं आपण ऐकले त्यात थोडा बदल आहे. चालीच्या बाबत मला थोडंसं सांभाळून द्या, कारण मूळ गाण्याची चाल येते पण याची येईलच असं नाही. एका तळ्यात होती एच्या वर्गात होती, एच्या वर्गात होती. फडके निलू सुरेख होते तरुण हुंदे. मागे तिच्या कैक, मागे तिच्या कैक. कोणी तिला बघोनी स्वप्नामध्ये रंगे. निश्वास प्रेमिकांचा वाऱ्यावरी तरंगे. ती हासताच
आठवल्यावर सगळ्यांनाच हवं असं वाटतं. ते रम्य दिवस, ते निरागस सुखदुःखाची जाणीव नसलेलं असं नितांत सुंदर जीवन म्हणजे बालपण. माझं लहानपण आठवलं की मला मी मोठी का झाले याचंच जास्त दुःख होतं. बालपणातील तो हुल्लडपणा आठवला की खरंच आपण असं आयुष्य जगलो होतो हाच प्रश्न मनी उभा होतो. आधी मी माहेरी जातच नाही, कारण आमचं घर 3ऱ्या माळ्यावर आहे. मी पहिल्याच माळ्यावर चढताना मला श्वास लागतो. टॅक्सीतून खाली उतरले की आधी घरी फोन करते, कारण माझ्याजवळ सामान असतो. आधी चढणं मुश्किल तर सामान घेऊन काय चढणार. बिचारं मग कोणीतरी धावत धावत येतं सामान द्यायला. पण हीच मी लहानपणी 3-3 पायऱ्या एकदम चढत असे आणि उतरत असे. खरं वाटत नाही ना, पण सत्य आहे. मला कधी एक एक पायरी चढणं उतरणं तिच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळेला परत निघताना मला जी सुचली कविता ती मी आता ऐकते. जातो माघारी श्री हनुमंता, तुझे दर्शन आता. जातो माघारी श्री हनुमंता, तुझे दर्शन तुझी रूपे वेगवेगळी, तुझ्या भक्तीमुळे पाहिली. तुझी रूपे वेगवेगळी, धन्य झालो आई जीवनी, धन्य झालो आई जीवनी. जाती तिला तिला चढुती, तुझे दुःखे पाठ बिठाण्यात पडला पडला जांभळी हाती झाडू मी धरावा, मरण थाळ देवा मरण थाळ देवा. चहा मैत्रिणीचा घोळ गप्पा आणि खाणे, परस खेळून हौसेने मार्केटी जाणे. घटना मला गेल तुझ्या कमरेचा, सांग कधी घटना मला गेल तुझ्या कमरेचा. सैल कधी बसणार तुला, सैल कधी बसणार तुला. उठवा तुझ्या लक्षांना, सांग कधी घटणार मला गेल तुझ्या कमरेचा. रंगीत पट्टेरी करता मधुरी, रंगीत पट्टेरी करता मधुरी. वरती आहे चष्मा तो नाठार, गाढवा तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ. त्या नाका वरती आहे चष्मा तो नाठार, गाढवा तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ. हाती तुझ्या रुमाल नाही, पदर कुणाचा जवळही नाही. हाती तुझ्या रुमाल नाही, पदर कुणाचा जवळही नाही.
राही नाक सारखे गळतच राही हे रुमालन नाक तुझे रे तूस आता तू पार तू चष्माचा भार गारवा तू चष्माचा भार समुद्राचा भरभक्कम काळ नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काळ संसारात उभा राहतो पाय रोवून काय संसारात उभा राहतो पाय रोवून काय कितीही येवो प्रपंचा दुःखाच्या लाटा कोणत्याही गोष्टीचं पहिल्या गोष्टीचं प्रत्येकाला फार कौतुक असतं. म्हणजे असं पहा, पहिला पाऊस, पहिलं प्रेम वगैरे. आता पहिलं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतं असं काही नाही, पण इतर पहिल्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. उदाहरणार्थ शाळेचा पहिला दिवस, नोकरी पहिली, तिचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस वगैरे. दरवर्षीचा पहिला पाऊस कसा लक्षात राहील असं काही नाही, पण ते वर्ष संपेपर्यंत तो लक्षात राहतो. एखाद्या वर्षीचा पहिला पाऊस अगदी संस्मरणीय असतो, मग तो बरीच वर्ष लक्षात राहतो. आपण छत्री नेली नव्हती, कसे भिजलो, किंवा छत्री होती पण बरोबर अचानक कोणाला तरी त्यात घेतलं, कसं दोघंही भिजलो, किंवा छत्री होती पण अचानक खड्ड्यात पडलो वगैरे. आता 26 जुलै 2005चा पाऊस त्या वर्षीचा पहिला नाही, पण तो लक्षात राहतो. नंतर बऱ्याच गोष्टी घडतात. निवडून ते पहाणे भाजून सोडणे आणि सोडून ते पहाणे मी ओळखून आहे तुझ्या डब्यात राणी मी ओळखून आहे तुझ्या येता अंधारून नभी पावसाची चाहूल येईल येता अंधारून नभी पावसाची चाहूल येईल पहिल्या पावसात जायचे झोपाळ्या वाचून सुरायचे पहिल्या पावसात जायचे झोपाळ्या वाचून सुरायचे लहानपणा अवफळ भारी खेळल्या त्यावेळेला बसच्या गेटवरती एवढं पाणी होतं. तर बसमध्ये आम्ही बसलो आणि बस वाची वगैरे असं करत आपल्या महापे रोडनी डोंबिवलीला आली. आपल्या दुधाचा हे काय कलावा त्या खाडीवरती जवळजवळ तो बाजूचा कट्टा त्याच्यावरून पाणी वाहत होतं, तरी सुद्धा आमच्या ड्रायव्हरने पाणी त्याच्यामध्ये बस टाकली. आमच्या पुढे एक जण बाईकवरती चाललेला होता. पाण्याचा लोंढा आला आणि त्या बाईक सकट तो आडवा झाला आणि गाडीत वाहत गेला. आमच्या समोर एका झाडावर जाऊन अडकला. तो झाडावर चढला, बाईक वाहून गेली. थोड्या वेळाने आम्ही बघितलं ते झाड उमळून पडलं. त्या झाडावर पुढे आम्ही आलो
आपला टोल नाका वगैरे करत आणि अभिनव शाळेचा जो रोड आहे त्या रोडवरती आम्ही आलो त्यावेळेला जवळजवळ प्लॅटफॉर्म जो असतो बसचा आपण चढतो तिथे तेवढं पाणी होतं त्याच्या ड्रायव्हरने गाडी तिथे टाकली. पुढे गाडी गेल्यावरती पाणी म्हणजे